नमस्कार सर. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आढळराव पाटलांचे एकेकाळचे कट्टर सहकारी, आता तुम्ही भूमिका बदललेली आहे. तुम्ही आता मूळ शिवसेनेच्या सोबत आहे. काय कारण आहे का तुम्ही मूळ शिवसेनेच्या सोबत राहिले? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सुरुवातच थोडीशी चुकीची केली संदीपजी. मी आढळराव पाटलांचा समर्थक नाही, मी शिवसेनेचा समर्थक आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे या पक्षाबरोबर, त्यांच्या विचारधारेबरोबर मी कायम होतो. ज्यावेळेला आढळराव पाटील या पक्षाबरोबर होते, उद्धवजींबरोबर, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर होते, त्यावेळेला आम्ही सोबत काम करत होतो. आज त्यांचं समर्थन असण्याचं काही कारण नाही. आमची स्वतःची प्रत्येकाची विचारधारा असतील, ते आम्ही मूळ विचारधारेसोबत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारधारेबरोबर आणि त्या पक्षाबरोबर आहे. तर आता शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेमध्ये गेले, आता राष्ट्रवादीमध्ये गेले, कसं पाहता? तुम्हाला विश्वास बसतो का? आता राजकारणातल्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की अविश्वसनीय झालेल्या आहेत. म्हणजे राजकारणात आज असलेला माणूस एका ठिकाणी उद्या कुठे असतो हेच सांगता येत नाही. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आज आदरणीय आढळराव पाटील आहे. त्याच्यामुळे आता हे विश्वास बसणं न बसणं, आपला विश्वास जरी बसत नसला तरी घटना घडतायत, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतोय. तुम्ही आढळराव पाटलांचे एकत्र तुम्ही काम केलेलं आहे. त्यांचे म्हणजे 10 ते 15 वर्षाचं सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. खासदारकीचं सगळी कारकीर्द कशी वाटली तुम्हाला? योग्य अयोग्य त्याचं काम राहिलं? बघा, तत्कालीन परिस्थितीमध्ये मला वाटतं पहिले साधारणतः 2 टर्म म्हणजे 10 वर्ष खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे विरोधी पक्षात होते. त्याच्यानंतर ते सत्तेतही आले. एक माणूस म्हणून, जनसंपर्क म्हणून दादांचं काम निश्चितपणानं चांगलं राहिलेलं आहे. पण 15 वर्षाच्या काळामध्ये म्हणावा इतका विकास या परिसरामध्ये झालेला नाही, हे आपल्याला सगळ्यांना मान्य करावा लागेल. कोल्हेंचा तुम्ही पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये विरोध केला होता आणि आता प्रचार करताय. नाही, कोल्हेंचा विरोध केलेला नव्हता. आम्ही आमच्या पक्षाबरोबर, आमच्या विचारधारेबरोबर होतो. आज देखील आम्ही आमच्या पक्षाबरोबर, आमच्या विचारधारेबरोबर आहोत. महाविकास आघाडी झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय काँग्रेस हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत. आणि माझा पक्ष, आमचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आहे. त्याच्यामुळं आम्ही आमच्या पक्षाचं काम करणं याच्यात काही चुकीचं नाही. मला एक सांगा, आढळराव यांची 5 वर्ष पाठीमागच्या 15 वर्ष नाही, आणि कोल्हे कसं काय फरक काय जाणवतो? उजवं कोण आहे? आता तसं उजवं डाव म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती काही ॲलिगेशन्सही होत आहेत, परंतु त्यांचा संसदेतला जो परफॉर्मन्स आहे, संसदेत आपल्या विभागाचे प्रश्न मांडत असताना केवळ आपल्या विभागाचे नाही तर देशाच्या पातळीवरती शेतकऱ्यांवरती जो अन्याय अत्याचार होतो आहे, शेतकऱ्यांना जे पिडलं जाते, नाडलं जाते, त्या संदर्भानं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न मांडले ते निश्चितपणानं खूप प्रशंसनीय आहे. आणि लोकांच्या हिताचे प्रश्न त्यांनी मांडलेत. त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांचं 5 वर्षातलं काम उत्तम आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. कोणताही लोकप्रतिनिधी, संसद असेल किंवा विधानसभा असेल, जनहिताचे प्रश्न मांडतच असतो. आढळराव पाटील यांनी सुद्धा प्रश्न मांडलेले होते. त्यांचे प्रश्न वेगळे होते का, यांचे वेगळे आहे का? नक्की फरक काय? हे 2 गोष्टी आहेत. आढळराव पाटलांनी त्यांच्या काळामध्ये प्रश्न मांडले, हा त्यांचा भाग झाला. पण कोल्हेंनी देखील त्यांच्या काळामध्ये निश्चितपणाने म्हणजे अतिशय ज्याला आपण म्हणू की अभ्यासपूर्ण आणि तडफेने ते प्रश्न मांडलेत. सभागृहाला मोदींना देखील त्याची नोंद घ्यायला लागली. सुरुवातीच्या काळामध्ये मोदींनी जे तरुण खासदार नवीन संसदेमध्ये आलेले आहेत, त्यामध्ये डॉक्टर कोल्हेंची प्रशंसा स्वतः आदरणीय नरेंद्र मोदींनी देखील केलेली आहे. म्हणजे एक नवीन उभरतं अभ्यासू नेतृत्व म्हणून कोल्हेंसाठी नरेंद्र मोदींनी मान्यता दिलेली, आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल. जे आपण तुम्ही सांगताय, नरेंद्र मोदींनी त्यांची प्रशंसा केली. नरेंद्र मोदींनी आढळराव पाटलांना गुजरातला देखील बोलावून घेतलं होतं, त्यांचं काम बिम पाहून. त्याबाबत काय म्हणाल? आता तो वेगळा प्रश्न आहे. मी त्याच्यात आता सगळं करायला सांगायला गेलं तर अवघड होईल. मोदींनी बोलवलं नव्हतं. मोदी साहेब हे 2014ला पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे आलेले होते, म्हणून आदरणीय दादा त्यांना भेटायला गेलेले होते. बरं, म्हणजे स्वतःहूनच भेटायला गेले? ऑफकोर्स. आणि त्याच्यात चुकीचं पण काय नाही असं मला वाटतंय. बरं, ठीक आहे. आता मला सांगा की आता काम तडफेने ते प्रश्न मांडतात, परंतु पुढे होतं काय त्याचं? नाही, बऱ्यापैकी काही कामं झालीत, काही होत नाहीत. शेवटी बघा, या
देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये एक सत्तेतला पक्ष असतो, एक विरोधातला असतो. सत्तेतल्या पक्षाची कामं जास्तीची होतात, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. कदाचित त्या कामाचं मायलेज, क्रेडिट ते विद्यमान खासदाराला जाऊ नये, कारण ते खासदार हे विरोधातले असतात. मग अशा वेळेला जाणीवपूर्वक त्या कामाला एकतर डावललं जातं किंवा त्याला मान्यता दिली जात नाही. अशा अनेक गोष्टी या राजकारणामध्ये घडतात. त्या सगळ्या संसदीय म्हणजे लोकशाहीमध्ये तिथं तुम्ही अगदी ग्रामपंचायत घ्या, विधानसभा घ्या, जिल्हा परिषद घ्या, या सगळ्यामध्ये सत्तेतला पक्ष आपण किती चांगली कामं करतो आणि विरोधातला कसं करू शकत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ते मला वाटतं तसंच सगळ्यांच्या बाबतीत घडतंय. तुम्ही जर असं म्हणताय तर मग सत्तेतला लोकप्रतिनिधी दिला पाहिजे निवडून की विरोधातला? हे बघा, तुम्ही जर नुसतं सत्तेतला म्हणाल तर या देशातली लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर तुम्ही सत्ता आणि विरोधक याचा बॅलन्स झाला पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. सत्तेतला म्हणून तो जर काही करायला लागला, आजची काय अवस्था आहे, देशाची काय अवस्था आहे, जनतेची काय अवस्था आहे हे आपण पाहिलं पाहिजे. देशातलं संविधान धोक्यात आलंय, शेतकरी आत्महत्या करतायत. ज्या पद्धतीनं मोदींनी 2014ला भाषणांमध्ये प्रत्येक वेळेला सांगितलं होतं की शेतकऱ्याचं उत्पन्न किसानो का आय दुगना करेंगे. काय आय दुगना झालंय? मी स्वतः शेतकरी, तुम्ही शेतकरी आहात. काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची, किती हाल चाललेत? तुम्ही जर एकंदरीत उत्पादन खर्च शेतकऱ्याचा पाहिला तर प्रचंड प्रमाणामध्ये वाढलाय. म्हणजे किसानो का आय दुगना नाही हुआ, किसानो का व्यय चौगुना हो गया. कोल्हेंनी मी विचारलं तुम्हाला की आवाज उठवला परंतु पुढे काय होत नाही, विरोधातला निवडून देऊन मग उपयोग काय? नाही होत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? काय झालं? याला संसदीय प्रणालीमध्ये काही कामांना आपली लोकशाही आहे, त्याच्यामुळं कामं लगेच काय आज झालं आणि उद्या मंजूर झालं, काम सुरू झालं असं होत नाही. त्याला मध्ये प्रशासकीय मान्यता आहे, त्याच्यानंतर कॅबिनेटची मंजुरी, प्रशासकीय मान्यता, ह्या सगळ्या गोष्टी मग प्रोसेसमध्येच आहे ना. काय कामं झाली ना, विकास कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. बायपासची कामं झालेली आहेत, गावोगाव त्यांच्या खासदार निधीतून छोटी मोठी कामं झालेली आहेत. ही सगळी कामं जे प्रत्येक लोकप्रतिनिधी करत असतो. की बायपासची कामं पूर्ण झाली, मार्गी लागली, ती बायपासची कामं कुणाच्या काळात मंजूर होती? हे बघा, बायपासची काही कामं ही आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याही काळात मंजूर झालेली होती. डॉक्टर कोल्हेंच्याही काळात मंजूर झालेली आहेत. ही यंत्रणा, या देशातली यंत्रणा इतकी फ्रॉड आहे की एक प्रोजेक्ट 25-30 वर्ष चालतो. आज दादांच्या काळात सुरू झालेला साधारणतः आता मला वाटते बायपास किंवा पुणे नाशिक हायवे सुरू होऊन साधारणतः 15 वर्ष झाली. त्याच्यामध्ये तुम्ही दादांनाही नाव ठेवू शकत नाही, त्यांना तुम्ही कोल्ह्यांनाही नाव ठेवू शकत नाही. त्याचं कारण आहे या यंत्रणेमध्ये अनेक दोष येतात, अनेक गोष्टी असतात. त्याच्यामध्ये लोकांचं जे ॲक्विजिशन करायचं असतं जमिनींचं, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. या अशा अनेक गोष्टी घडत असतात. आपण भारत देशामध्ये राहतो. अलीकडच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टरला बॅन करायचं काम किंवा त्याला दंड मारायचं काम, या सगळ्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे एक काम मंजूर झालं आणि ते लगेच होतं असं नाही, त्याला कालावधी दिलेला असतो, पण त्या कालावधीत काम कोणतंही कंप्लीट झालेलं आजपर्यंतचं नाही. त्याच्यामुळं 100% तुम्ही क्रेडिट आढळरावांनाही देऊ शकत नाहीत, 100% क्रेडिट तुम्ही कोल्ह्यांनाही देऊ शकत नाही. पण त्यांच्या काळामध्ये प्रत्येकाने आपापल्या काळामध्ये लोकांनी दिलेल्या मताचा आदर करून त्यांनी त्यांचं काम करणं गरजेचं असतं. आणि मला वाटतं जितकं आढळराव पाटलांनी केले तितकंच ते कोल्हे साहेबांनी देखील केलेलं आहे. कोल्हे साहेब ट्रॅफिक जामची समस्या सांगायचे, 100% सभेला येताना उशिरा यायचे, 100%. कारण विचारलं तर म्हणायचे ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो होतो, बरोबर, मित्राच्या मोटरसायकल आलो. बरोबर. आता काय? 100% तो राजकारणाचा भाग आहे. हे काय नुसते कोल्हे साहेब सांगत होते असं काही नाही. जिथं भाजपचे खासदार आहेत त्यांनाही ते प्रश्न फेस करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ते काही आज तशी अवस्था लगेच नाही. आता हा बघा, तुम्ही मूळ मुद्द्यावर आलात. ज्या वेळेला आदरणीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील होते त्याच वेळेला त्यांनी सांगितलं होतं की भोसरी नाशिक फाटा ते खेडपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर त्याची मंजुरी झाली आहे, ते प्रक्रियेमध्ये आहे. मग आता त्यांना खासदार नसून, म्हणजे दादा 5 वर्षापूर्वी खासदार होते, दादा 14 ते 19 खासदार होते. त्या काळात देखील दादा तेच सांगत होते की त्याला मंजुरी मिळाली, तळेगाव शिक्रापूरला मंजुरी मिळाली, नाशिक फाटात याला पण मंजुरी मिळाली. कोणत्या याला? खेडच्या ज्या एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे, म्हणजे त्यांच्या काळात खेड ते मोशी त्यालाही मंजुरी मिळालेली आहे. पण ज्या सगळ्या प्रक्रिया या सगळ्या याच्यातून दुष्टचक्रातून ही कामं पुढे जावे लागतात. त्याच्यामुळे एकट्या कोल्ह्यांना हे बघा, तुम्ही कोल्ह्यांना दोष देत असाल तर रस्ते मंत्री कोण आहे, दळणवळण मंत्री कोण आहे? भाजपचा आहे ना. मग त्यांनी लीड घेऊन का नाही केलं? मी तर प्रश्न विचार की गडकरी साहेबांनी दुनियामध्ये खूप चांगली कामं केली, देशामध्ये खूप चांगलं काम केलंय, मग आमचा रस्ताच का ठेवला? तर मी म्हणेल की तो जाणीवपूर्वक काय ठेवला की काय? याच्यावरती खरं तर अनेक टेक्निकल अडचणी असतात आणि त्याच्यामुळे कदाचित ते काम झालं नसेल, कदाचित आपल्याला माहीत असेल नसेल.
माझी माहिती अशी आहे त्या काळामध्ये आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांनी सांगितलं, नंतर खासदार कोल्हेंनी सांगितलं, जे काय ॲक्विजिशनचा प्रश्न जो शहरी भागामध्ये म्हणजे नाशिक फाट्यापासून जिथपर्यंत पिंपरी चिंचवडची हद्द आहे तिथपर्यंत ॲक्विजिशनचा देखील प्रश्न होता. त्याच्यावरती खूप म्हणजे लोकांचे ॲलिगेशन्स किंवा त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्शन आली होती. त्याच्यामुळे देखील ती प्रक्रिया पुढे गेली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका तो रोड करणार, NHI नाही करणार, म्हणजे त्याच्यात टेक्निकली या अडचणी येतात आणि त्याच्यामुळे असे हे त्याच्याच आधारे कोल्हेंनी निवडणूक लढवली, जिंकून आले. ठीक आहे ना. ट्रॅफिकच्या मुद्द्यावर ही फसवणूक नाही का? नाही, याच्यात फसवणूक काय? त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केलेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले ना. त्यांनी प्रयत्न केले नसते ते फसवणूक आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलेत, ते आपण सगळ्यांनी पाहिलेत. बघा, खासदार यश का नाही मिळत? यश मी तुम्हाला सांगितलं या देशामध्ये मग यश मिळत नाही तर हा दोष कुणाला दिला पाहिजे? सत्तेत कोण आहे? त्याचा मंत्री कोण आहे? हे कोणाकडून अपेक्षित आहे? मला सांगा ना, हे कोणाकडून अपेक्षित आहे तुम्हाला? खासदार ते मंजूर करणार आहे का? सत्तेत कोण आहे? भाजप सत्तेमध्ये. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री कोण आहे तिथं? आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आहेत. चला, कोल्हे बाजूला ठेवून द्या मुद्दा. आदरणीय खासदार कोल्हे साहेब मुद्दा बाजूला ठेवून द्या. भाजपने पुढे येऊन ते मंजूर करायला पाहिजे होतं, पूर्ण करायला पाहिजे होतं. त्यांनी का नाही केलं? मग हा दोष तर त्यांच्याकडे जातो. 90-99% हा दोष भाजपकडे जातो असं माझं स्वतःचं मत आहे, किंवा माझा तो आरोप आहे. भाजपनीच जाणीवपूर्वक हा रस्ता केलेला नाही. आता जो सत्य असं तोच निधी देतो. ऑफकोर्स. कोल्हे ना यश मिळालं का अपयश मिळालं हे सांगा. नाही, यश पण नाही, अपयश पण नाही. मी म्हणेल की हे अपयश हे भाजपचं आहे. भाजपचा मंत्री आहे तिकडे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, हे रस्ते वाहतूक मंत्री आहे. मग ती त्यांची जबाबदारी नाही का? तुमचे कोल्हेंनी त्याचा पाठपुरावा केलाय, तुम्ही पाहिलं नाही का? कोल्हेंनी पाठपुरावा केला, इकडचे प्रश्न तिथं मांडले. शेवटी त्यांच्या हातात तेच आहे ना, प्रश्न मांडण्याचं काम त्यांचे, त्यांनी ते केले. मी देखील मी देखील सभागृहामध्ये काम केले. मग ते पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, शेवटी त्या प्रतिनिधीचं, त्या लोकप्रतिनिधीचं काम तिथे जाऊन आपला प्रश्न मांडणं, तेवढं त्यांनी मांडणं हे काम आहे. आणि तुम्ही पाहिले की आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेबांनी खासदार म्हणून तिथं प्रश्न मांडलेत. शेवटी ते मंजूर का? ऐका, परत तुम्ही तिथंच येत आहे. माझं म्हणणं आहे, जाणीवपूर्वक लोकसभेमध्ये ज्यांचं बहुमत आहे, ज्यांचा मंत्री आहे, त्यांनी हे काम जाणीवपूर्वक होऊ दिलेलं नाही, असा माझा स्पष्ट आरोप आहे. ठीक आहे. दुसरं काय आता काय कामं मंजूर केली कोल्हे साहेबांनी? काय कामं मंजूर केली? जनतेच्या पुढे लोकसभेच्या त्यांना जो खासदार निधी मिळतो त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी चांगली कामं केली आहेत. आमच्या खोडच्या बाजूचा तो रस्ता मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्राम सडक मधून मला वाटतं अतुल शेठ ते सगळे एकत्र असताना 14-15 कोटीचा आमचा खोड ते निमगाव सावापर्यंतचा खूप दिवसाचा प्रश्न होता. आता त्यांनी हेच म्हणायचं, ठीक आहे ना, राज्य सरकारचा असला तरी DPTC मध्ये खासदार बसतात. तुम्ही सगळे कामं झाली ती राज्य सरकार सांगतात. खासदार ही धोरणात्मक कामं करणारा हवा आहे. ऑफकोर्स. आरोग्य, ऑफकोर्स, शिक्षण, वीज, पाणी यावर काय केलं कोल्हेंनी? नाही बघा, केंद्राच्या माध्यमातून विशेषत्वानं तुम्ही सांगितलं ते ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये जे केंद्राचे रस्ते आहेत, राष्ट्रीय महामार्ग आहेत, त्याच्या बाबतीमध्ये ते सतर्क राहिलेत. इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक प्रोजेक्ट त्यांनी त्याचा DPR पण तयार केलेला आहे. आणि आपल्या विभागातलं विशेषत्वानं इंद्रायणी मेडिसिटी आपला जो भाग आहे, आदिवासी विभाग आपल्याकडे जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यामध्ये आदिवासी विभाग आहे. आणि ज्या वन औषधी आहेत त्याला काहीतरी चांगलं मार्केट मिळावं, त्याच्यामध्ये त्याचा DPR तयार झालेला आहे इंद्रायणी मेडिसिटीच्या माध्यमातून. त्यांनी खूप चांगलं नाही, हे बघा, परत तुम्ही तिथंच येत आहे. एका 5 वर्षामध्ये असंच जर असतं तर साहेब 10 वर्षामध्ये जगामध्ये देश 1 नंबर आणायला पाहिजे होता मोदींनी. 5 वर्षामध्ये तुम्ही जर यांच्याकडून अपेक्षा करताय तर मग 10 वर्षांनी मोदी साहेब सांगतात 5-10 बरस का ट्रेलर आहे. अरे फिर तुम्हाला ऑफकोर्स 100% या सगळ्याला जबाबदार मोदीच. अजिबात नाही. नाही, तुम्ही नुसतं कोल्हेंचा अपयश म्हणून कसं चालेल? बघा, मला एक सांगा, ज्या वेळेला टीम असते, टीमचा लीडर, ऐका ना, टीमचा कॅप्टन आहे, शेवटी फायनल जबाबदारी ही कॅप्टनवरच असते. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या विभागामध्ये साधारणतः 5 लाख व्हॅक्सिन हे कोल्हे साहेबांच्या माध्यमातून आलेत. केंद्राचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिकडे पाठपुरावा केलाय, त्यांनी मिळून दिलेले आहेत. नाही असं नाही, तुम्ही नाकारू कसं शकता? हे याला काही सर्टिफिकेट का कोल्हेंचं? आता सांगा. पाठपुरावा करायचं काम त्यांनी केलं ना. यश मोदी बघा, की कोल्हेंचं? हे याच्यामध्ये यश अपयश परत तुम्ही तिथंच आलात. तुम्ही आता हायवेचं मग तुम्ही 100% यश मोदींचं पण आहे. मी मगाशी सांगितलं, ज्यावेळेस जसा तुम्ही यशाचे मानकरी ठरताना तसा अपयशाचे पण ठरा. आम्ही स्वीकारतोय ना, आम्ही नाही कुठं म्हणतोय. आम्ही काय म्हणतोय की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणताय की रस्त्याचं अपयश मोदींचं, कोणाचं, कोल्हेंचंच आहे, तर ते कोल्हेंचं एकट्यांचं असू शकत नाही. रस्ते झाले का मग ते मोदींनी केले, गडकरींनी केले, आणि रस्ता नाही झाला का मग ते अपयश कोणाचं, कोल्ह्यांचं? असं कसं चालेल?
ज्यावेळेला तुम्ही यशाचे मानकरी होता त्यावेळेला अपयशाचे देखील धनी झालं पाहिजे असं आमचं ठीक आहे म्हणणं ना, आहे. आम्ही मान्य केलं की ट्रॅफिकची समस्या जरी यांनी पण प्रॉब्लेम केंद्रातून सॉर्ट आउट व्हायला पाहिजे होता. कोरोनाच्या लसी तुम्ही म्हणले लगेच देऊन टाकले पैकीच्या पैकी. लगेच दिले असं नाही मी याच्यामध्ये केंद्राचं आहेत ना, नाही मी नाकारत नाही, 100% केंद्राचे प्रयत्न आहेत ना, असं कसं चालेल? जे आहे ते आहे, केंद्राने जे चांगलं केले ते चांगलंच आहे ना, आम्ही नाही नाकारत नाही ना, पण केंद्राने चांगलं करण्यापेक्षा वाटोळं जास्त केलं. आमच्या शेतकऱ्याचे इतके हाल चाललेत. काय कांद्याची अवस्था आहे हो, काय आमच्या टोमॅटोची, हा 180 रुपये काय कांदा, Highest. चला मी तुम्हाला देऊन टाकतो, कोणी पण Highest भाजप बाजार आहे. कोणी हायेस्ट काय चार बाजार समिती अहो ऐका ना, मी आमच्याच बाजार समितीचं टाकतो, एक वक्कल 10 गुणीचं 180 रुपये निघालं गोळा माल. याचा अर्थ सगळ्याला नाही. आज 12, 13, 14 असं का करतो? नाही याला देशाची धोरणं कारणीभूत आहे. तुम्ही एक्सपोर्ट बंद का केला हा आमचा आरोप आहे. अहो ते जाऊ द्या, 180 रुपयाचं तुमच्या बाजार समितीने आजचा बाजार भाव टाकलाय. 180 रुपये हायेस्ट. बरोबर आहे, हे बरोबर आहे का खोटे? बरोबर आहे. पण मी परत तुम्हाला सांगतो, आमच्या बाजार समितीमध्ये ज्या वेळेला 50,000 गोणीची आवक आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये 500 गोणी गोळा माल असतो एक नंबर, तो 180 ने खपतो. पण ऑन अन ॲव्हरेज आज बाजार समितीचा आजचा कालचा रेट 12, 13, 14 रुपयाच्या पुढे नाही. जो खरा आहे तो तर दिला पाहिजे. 180 ने देखील विकला जातोय आणि 100 ने देखील, 70-80 ने विकलाय तो देखील आहे. तुम्हाला दाखवू का बाजार समितीचा जो हे आलाय? काय माझ्या हा मग काय 70-80 चे पण आहे त्याच्यात, वाचा ना तुम्ही. अहो ते 40 रुपयाचे पण हा. आहे, तो नाही भाग, पण तुम्ही 180 रुपयाचा हायेस्ट आहे. हा मग जो आहे तो दिला ना, चुकीचं काय जे त्याच्यात? आहे 180. जो आहे तो आहे, गोळा माल आहे तो, एक नंबरचा माल आहे. हे मान्य करता ना? पण 50,000 गोणीमध्ये 500 देखील त्या गोणी नाहीत, हे पण मान्य करा. 50,000 गोणीत 500 गोणी देखील नाहीत, हे पण मान्य करा. हे महत्वाचं आहे. पण ठीक आहे, आता अमोल कोल्हेंच्या माध्यमातून तुम्ही म्हणले इंद्रायणी मेडिसिन, त्याचा जो अजून प्रस्तावही नाहीये, प्रस्तावही संमत झालेला नाहीये, ही आपण नारायणगाव असेल, मोठे उतरू असेल, सांडपाणी थेट याच्यामध्ये जातं, संडासचं पाणी नद्यांमध्ये सोडलं जातं. कोल्हे साहेबांचं खरं तर काम आहे, त्यांनी काय केलं याच्यासाठी? हे बघा, कोल्हे साहेबांचं काम आहे, त्यासाठी त्यांनी प्रयत्न त्यांचे चालू आहेत की या सगळ्याचा STP प्लांट व्हावा. जी मोठी शहर आहेत, आपलं नारायणगाव असेल, ओतूर असेल, वारुळवाडी असेल, जुन्नर असेल, या शहरांमध्ये हे तर खासदार आढळराव पाटील देखील करत होते. मी बरोबर, तुम्हीच बघायचं सांगितलं, आम्ही बरोबर काम केले, मग त्यांना आलं का 15 वर्षामध्ये यश? हे बघा, कोणाचं यश आणि अपयश झाकायचं नाही. मी परत तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये जे सरकारमध्ये आहेत त्यांची मानसिकता अत्यंत महत्वाची असते. आणि आज सरकारमध्ये कोण आहे? मागच्या 10 वर्षामध्ये सरकारमध्ये BJP सरकार आहे. ज्यावेळेला कॅप्टन म्हणून मोदी तुम्ही म्हणता की तुम्ही मोदींवर येता. यश अपयशाचे बघा, एखाद्या टीम मध्ये जर समजा धोनी कॅप्टन आहेत, धोनी यश मिळालं तर मग धोनीला मिळालं, धोनी म्हणून मिळालं, आणि अपयश मिळालं तर बॉलर चांगला म्हणत नारायणगाव हे त्याचं गाव आहे, असे खूप गाव आहे, 100% सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं. ते काय आजच नाही, काय आवाज उठवलं सांगा माझं ऐका ना, हे आजच नाही सोडलं जात. हे कैक वर्ष, जशी वर्ष काय केलं त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न चालू केलेले आहेत. काय त्यांना आता त्यांच्याकडून कागद मागून घेऊन तुम्हाला दाखवतो ती. तुम्हाला माहित नाही एवढं बारीक बघायचं काय? आता काय प्रत्येक नाही प्रचार म्हणजे काय? मी महाविकास आघाडीचा प्रचार करतोय, का करू नये? सांगा ना मग, का करू नये? त्याच करता बघा, मी परत सांगतो, इथं इंडिव्हिज्युअल कोल्हे आढळराव नाही, देशाच्या धोरणावरती विचार व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. इथं तुम्ही इंडिव्हिज्युअल कोणालाच घेऊ नका. ज्या पद्धतीनं घाण पद्धतीनं महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण बिघडवण्याचं काम हे या भाजप सरकारने केलंय, फडणवीसांनी केलंय, हे जे आहे हे अत्यंत वाईट आहे. याच्यावरती आज काही मंडळी ज्या पद्धतीनं बोलतायत, ज्या पद्धतीनं त्यांच्या भाषा आहेत, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणाला, संस्कृतीला शोभणाऱ्या नाही आहेत. आणि म्हणून खरं तर त्याचा विचार राजकारणामध्ये मतदान करताना व्हायला पाहिजे. उठवला मी सांगतो 100%. आता मी तुमच्या याच्याकडून माहिती घेतो ना सगळी, ते पत्रव्यवहारच तुम्हाला देतो, काय अडचण नाही. त्यांनी जो पत्रव्यवहार केलाय तो तुम्हाला देतो, काहीच प्रॉब्लेम नाही. अडचण काय त्याच्यात? आपल्या या भागामध्ये हॉस्पिटल नाही, चाकण, पुणे, मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं. बरोबर आहे, सुद्धा डॉक्टर आहे, बरोबर आहे, बरोबर. गुणवत्ता यादीत आलेली. काय केलं त्यांनी आरोग्य याच्या बाबत? नाही, त्या काळामध्ये मी मगाशी सांगितलं की व्हॅक्सिन त्यांनी स्वतः प्रयत्न करून केंद्राकडून अधिकचे व्हॅक्सिन शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मागवले, प्रयत्न केले. शिरूरमध्ये खूप लोक मेले. आता तुम्ही बघा, तुम्ही कोरोनाचं शिरूरचं सांगता ना, उत्तर प्रदेशामध्ये लोकांचे मृतदेह गंगे नदीमध्ये सोडून दिले, त्याचं यश अपयश कोणाकडं? मोदी तिथं प्रतिनिधित्व. ऐकून घ्या, बघा तुम्ही आता क्रॉस करताय, तुम्ही वाराणसी जिथं मोदीजी प्रतिनिधित्व करतात तिथं तुम्ही मृतदेह गंगा नदीच्या पात्रामध्ये तरंगताना पाहिलेत, ते अपयश कोणाचं? त्याला दोष कोणाला देणार तुम्ही?
तिथल्या सरकारला तिथल्या सरकारला तिथला लोकप्रतिनिधी कोण? तिथले लोकप्रतिनिधी मोदीजी वाराणसीचं प्रतिनिधित्व करतायत. मग तोच दोस्त 100% त्यांच्याकडे जातो. मग त्याच्यावरती त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे, नाही द्यायला पाहिजे का सांगा? द्यायला पाहिजे. मग का राहिले ते सत्तेमध्ये? इथं कोणाला द्यायला पाहिजे? इथं कोणाला द्यायला पाहिजे? इथं ज्या पद्धतीनं सरकारने आदरणीय मुख्यमंत्री आमचे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले त्या पद्धतीनं देशामध्ये नाही जगामध्ये देखील प्रयत्न झाले नाही. कोरोनाच्या काळामध्ये कुठं कुठं शिरूर हे बघा, शिरूरमध्ये किती मेली, जुन्नरमध्ये किती मेली, आंबेगावमध्ये किती मेली, हा भाग वेगळा. पण ज्या पद्धतीनं कोरोनाच्या काळामध्ये आदरणीय महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रतिनिधित्व करत असताना आमच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ज्या पद्धतीनं अगदी धारावीपासून खेड्यापर्यंत लोकांना वाचवण्याचा जो प्रयत्न झालाय तितका चांगला प्रयत्न हे बघा. प्रयत्न करू ते आम्हाला मान्य. तुम्ही हा धोरणाचा भाग आहे. कोल्हे साहेब हे धोरणाचे प्रतिनिधी पैकी कोण देतात, कोण नाही. लस दिले आम्ही विचारू. ऐका ना, मी पैकी हे बघा, ते काय त्यांनी घरून दिले नाही. मी परत तुम्हाला सांगतो, ते असं सांगा मग. कोल्हे साहेबांनी घरून दिले नाही आणि मोदी साहेबांनी देखील घरून दिले नाही. हे तुम्ही विसरू नका. मोदींनी काय, मोदी सांगतायत हे दिलं ते दिलं, सगळं बनवायचा धंदा चाललाय. आज शेतकरी सन्मान योजनेखाली शेतकऱ्यांची लूट केली जाते. 100% शेतकरी लूट केली जाते. आम्हाला मान्य. चला आता पुढचा मुद्दा शिक्षण. काय हा. केलं कोल्हेंनी? किती इन्स्टिट्यूट उभारल्या काय आपल्या शिरूर मतदारसंघात? माझं म्हणणं उलट चांगलं आहे की त्यांनी इन्स्टिट्यूट उभारले नाही. ज्यांच्या इन्स्टिट्यूट आहेत ना ते किती पैसे घेतात हे सांगू का तुम्हाला? आता ज्यांच्या इन्स्टिट्यूट आहे ते काय आहे? तुमचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे का मराठी मिडियमला आहे मला सांगा. किती फी आहे ते सांगा आणि झेडपीची किती फी आहे ते सांगा. उलट इन्स्टिट्यूट वाले ना यांनी शिक्षण महाग करून सोडलं, लोकांचं वाटोळं केलंय. उलट सरकारने मोदी साहेबांना जनतेचं हित असेल ना तर सगळ्या शाळा सरकारी करा. त्यांनी निर्णय घ्या, आरोग्य फुकट द्या. तुम्ही एका खासदाराला नाव ठेवू नका. मोदी साहेब तुम्हाला जनतेचं भलं पाहिजे असेल तर या राज्यामध्ये या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी फुकट करा. जसं केजरीवालांनी केलंय तसं देश 1 नंबर मध्ये यायला वेळ लागणार नाही. जिल्हा परिषद शाळेत फुकटच असते सर. हा, मग आमचं म्हणणं ते आम्हाला एक सांगा, मग जिल्हा परिषद व्यावसायिक समजा ITI, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज हे खासदारांची कामं आहेत. अजिबात काय केलं? मी याच्या विरोधातला आहे. आज या इन्स्टिट्यूट उभारण्याच्या व्यक्तिगत मला विचाराल तर मला तुम्ही रिझल्ट द्या. ज्यांच्या इन्स्टिट्यूट आहे त्या खासदारांना विचारा, त्या आमदारांना विचारा का बाबा तुमची इन्स्टिट्यूट आहे, तुमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दरवर्षी काय 100-200 इंजिनियर निघतात, त्याच्यापैकी किती जणांना नोकरी लागलेली आहे हे पण विचारा ना. तुम्ही इन्स्टिट्यूटचं विचारता ना तर मग तुमच्या शाळेमधून तुमच्या शालेय संस्थेमधून जे विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडले त्याला नोकरी देण्यासाठी किती प्रयत्न झाले. आता अजून थोडा पुढे जातो. तुम्ही परत म्हणाल की तुम्ही मोदींवरती येता. मोदींनी घोषणा केली होती हर साल 2 करोड रोजगार तयार करेंगे. या देशामध्ये कोट्यावधी इंजिनियर दरवर्षी निर्माण होतात. त्यांना कितीला नोकरी मिळते? मी लांब नाही हो, माझ्या गावातलं मी तुम्हाला सांगेल, कमीत कमी 50 इंजिनियर दरवर्षी या मांजरवाडी गावातून निर्माण होतात. किती जणांना सरकार नोकरी देतं? सरकारी नोकरी राहिलं कुठं? सरकारी सोडा, खाजगी कोण देते? खासदार बाजूला ठेवा, अमोल कोल्हे बाजूला ठेवा. हो, सरकारला विचारा ना तुम्ही, काय एवढं मोदींना विचारा. हा? इंजिनिअरिंगसाठी हा? इंजिनिअरिंग पर्याय काय लोकांपुढे? पर्याय काय? कमीत कमी पोरं त्याच्यामध्ये बिजी तरी राहतात वयाच्या 20व्या वर्षापर्यंत. नाही तर आता आपल्याकडे किती हे वाढली, दादागिरी किती वाढली, मुलं टुकार किती झालेत, या सगळ्याचा विचार करा. या सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली, विष कालवलंय. हे अत्यंत वाईट काम या भाजपच्या काळात झाले. म्हणून आमचा विरोध आहे भाजपच्या सरकार. आमचा आढळरावला, मोदींना भाजपबरोबर युती का करायची? कधी उद्धव ठाकरे नव्हते. परत तुम्ही तिथंच येत आहे. उद्धव ठाकरे नाही, भाजपला गरज होती त्याच्यामुळे भाजप आमच्या बरोबर युती करत ना. तो जो आहे ना त्याचं नाक घासलं तो हुकुमशाह, कोण तो अमित शहा, नाक घासायला मातोश्रीवर आला होता 2019ला. माहितीये तुम्हाला? नाक घासायला तो शहा तिथं आला होता. आम्ही नाही केली युती. एवढा मान सन्मान दिला तरी तुम्ही राष्ट्रवादी बरोबर जाता. कुणी सांगितलं तुम्हाला? काय माहिती आतल्या गोष्टी? काय माहिती तुम्हाला? माहितीये का आता संजय शिरसाटांनी एक वक्तव्य केलं, हे कुणी हायलाईट नाही केलं. म्हणजे तुमचा हा मीडिया पण आहे ना सगळा मोदी मीडिया झालाय. हे बघा, उद्धव साहेब हे सांगत होते स्पष्टपणाने की आपलं अर्धा सत्तेमध्ये वाटा ठरलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री अर्धा टाइम 2.5 वर्ष शिवसेनेचा, किंवा पहिला भाजपचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री, नंतरचा 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, हे उद्धव साहेब सांगत होते. सगळे भाजपवाले किंवा हे शिवसेनेवाले गद्दार जे गेलेत हे सगळे म्हणत होते की असं काही सांगितलं नाही. पण त्या गद्दारापैकी एक गद्दार आता बोलला
की हो 100% सांगितलेलं होतं का सत्तेत 50% भागीदारी. संजय शिरसाट तो गद्दार, त्या गद्दाराने सांगितलं का हे सांगितलं होतं भाजपनी. म्हणजे आता तरी तुम्हाला मान्य आहे का? सत्तेसाठी बरोबर ना. म्हणजे उद्धव साहेब चुकीचं बोल. आमचे उद्धव साहेब राजकारणातला हिरा आहे. तो इतरांसारखा उद्धवजी इतरांसारखा नालायक माणूस नाहीये, प्रामाणिक माणूस आहे आणि छक्के पंजे त्यांना जमत नाहीत. म्हणून खरं तर जनता त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. भाजप त्यांच्यापाशी पायगाड्या घालत होते. अमित शहा पायगाड्या नाही, नाक घासत होते, नाक घासत तुमच्या शब्दात. हो. तिकडे प्रधानमंत्री सुद्धा फोन करत होते. त्या राष्ट्रवादीला शिवाय दिल्या आयुष्यभर बाळासाहेबांनी आणि त्या उद्धव ठाकरेंनी. आता त्यांना ती गोड कशी काय लागली? जसे अजित पवार 70,000 का सिंचाई घोटाला कोण म्हणत होतं मित्रो? मोदीजी म्हणत होते ना. त्यांना का गोड लागले? आमच्या अरुण सरनाईक, भावना गवळी, यामिनी जाधव, किती नावं सांगू तुम्हाला? नारायण राणे. माझा ऐका तुम्ही आता. नारायण राणेच्या बाबतीमध्ये ते सन्माननीय उपमुख्यमंत्री कोण देवेंद्र फडणवीस ते सांगत होते की माझ्याकडे सगळ्या फायली तयार आहेत. आज काय झालं? ते त्यांना गोड लागतात का? म्हणजे त्यांनी जर खाल्ला तर तो सत्यनारायणाचा असं म्हणायचं का? आज त्यांच्याकडे ते वॉशिंग मशीन आहे. म्हणजे त्यांनी कोणी घ्यायचा तो त्यांना चालून जातो. 70,000 कोटीचा सिंचाई घोटाळा म्हणायचं, जलसंपदाचा घोटाळा म्हणायचं आणि 4-5व्या दिवशी अजितदादांना पुण्य पावन करून घ्यायचं. हे कसं चालतं? बघा, राजकारणामध्ये कोणी धुतल्या तांदळासारखं नाही. ज्या वेळेला भाजपने आमच्याबरोबर गद्दारी केली, 2014लाच भाजपने शिवसेनेबरोबर गद्दारी केली. त्यांचं सरकार ज्या वेळेला केंद्रात आलं आणि ते देखील शिवसेनेच्या ताकदीवर आलं. 2 खासदार त्यांचे फक्त होते. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंमुळं ही भाजप या देशामध्ये राज्यामध्ये वाढली. एकमेव नेता होता हिंदूंचा, गर्व शेकवा हम हिंदू म्हणणारा. आज काय परिस्थिती? राजकारणामध्ये चढ उतार होतो. जो सूर्य उगवलाय तो माथ्यावर येतो आणि जातो. भाजपची याच्यापेक्षा वाईट अवस्था होईल हे लिहून ठेवा. कुणी सांगितलं? बाळासाहेब ठाकरेंनी, माझा ऐका, बाळासाहेब ठाकरेंनी, इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली त्यावेळेला सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी त्याला अनुमोदन आणि पाठिंबा दिलेला होता. हे तुम्ही विसरता का? माहिती आहे का हे तुम्हाला? हे तुम्ही कसं विसरू शकता? ज्या वेळेला सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून पाठवायचं होतं त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा पाठिंबा दिला. ज्या वेळेला, माझं ऐकून घ्या, ज्या वेळेला महाराष्ट्राच्या कन्या प्रतिभाताई पाटील या काँग्रेसकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या त्यावेळेला महाराष्ट्राची कन्या म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा पाठिंबा त्यांना दिलाय. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला सतत विरोध केला. ही जी तुमची कायमची भूमिका ही चुकीची आहे. ज्या वेळेला देशाचं राज्याचं हित आहे त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी चांगल्या गोष्टीला सतत पाठिंबा दिलेला आहे. हे विसरून चालणार नाही. एकीकडे तुम्ही म्हणताय की उद्धव साहेब 2.5 वर्ष आत बसले. मोदी साहेब कुठं क्रिकेट खेळायला मैदानात जात होते का? का नितीन गडकरी जात होते? केंद्रातला कोणते का टरबुजा कुठं जात होता का? मला सांगा ना. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने, मगाशी मी सांगितलं ना, तुम्ही खाल्ला का सत्यनारायणाचा? म्हणजे भाजपचं हे जे धोरण आहे ना हे अत्यंत निंदनीय आहे. ते जे कराल ना ते योग्य. अजिबात नाही. शिवसेनेची भूमिका कधीही चुकीची नव्हती. शिवसेनेच्या बाबतीमध्ये भाजप प्रत्येक वेळेला चुकलंय. शिवसेना कधीही चुकलेली नाही. आम्हाला ते मान्य नाही आणि नसणार. कोणत्याही शिवसैनिकाला ती भूमिका मान्य नाही. 2014ला तुमचं चांगलं बहुमत आलं तर लगेच शिवसेनेबरोबरची युती तोडली. त्यावेळेला कुणी खाल्ला? कुणी गद्दारी केली? परत तुम्हाला वाटलं गरज की आता आपलं शिवसेनेशिवाय पान ढाळणार नाही. तो अमित शहा, तो हुकुमशहा नाक घासत परत आला की नाही? तुम्हाला परत सांगतो, नियती परत त्यांना नाक घासायला शिवसेना प्रमुखांच्या दारामध्ये आणणार. का लोक सोडून गेले? कोण लोक सोडून गेले? 50 खोके एकदम ओके. ईडी, इन्कम टॅक्स किती म्हणून सांगायचे? तुम्हालाही माहिती आहे की तुम्हाला माहित नाही का? हे ईडी, इन्कम टॅक्स हे सगळे काय अवस्था आहे त्यांची आता बघा तुम्ही. तुमच्या आमच्याकडे नाही ईडी. 50 कोटी दिले का 50 लाख म्हणतात ते. मी म्हणतो ते ऐका ना, ते खरं खोटं बाजूला ठेवा. पण ज्यांच्यावरती ईडीच्या केसेस दाखल झाल्या होत्या ते सगळे गेले, किंवा ज्यांना भीती होती ते सगळे गेले. तुम्ही काल परवा पाहिला असेल आमचे रवींद्रजी वायकर ज्या वेळेला त्यांचा प्रवेश झाला त्यांचा चेहरा पाहिला. 100% ना तसं असेल ना. कोण पोसत होतं भ्रष्टाचार लोकांना? तुम्ही शोधा. उद्धव ठाकरेंनी कशाला पोसायला पाहिजे? मग आता भाजप मधले आहेत त्यांना मोदी पोसतायत ना. आता मोदी पोचतायत असं. ऐका ना आता ऐका ना, माझं म्हणणं असं आहे, तुम्ही म्हणता यांना कोण पोसत होतं असं थोडा वेळ तुमच्या म्हणण्यानुसार धरू उद्धव साहेब ठाकरे पोसत होते. आज हे सगळे जे घेतलेत
बल्क क्वांटिटीमध्ये होलसेलमध्ये यांना सगळ्यांना मोदीजी पोचतायत. ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन सब खाने वाले मेरे बगल में लेके चलूंगा. हे मोदीजींचं धोरण आहे. बोला ना. तुम्हाला माहितीच आहे पूर्ण कल्पना, तुम्ही चांगले संघटनेमध्ये आहे. हे जे आपले खासदार आहेत अमोल कोल्हे, शिवसेना त्यांनी सोडली, काय कारण होतं ते त्यांचं त्यांना माहित नाही. मी कसं सांगू शकतो? मी काय पक्षाचा प्रमुख नाही ना. संघटनेमध्ये त्यांनी काम केलं. नाही असं आहे, कोल्हे साहेब हे उपनेते होते, मी तालुका प्रमुख आहे. कोल्हे साहेब उपनेते ते. वरच्या गोष्टी जर तुम्ही मला विचारायला लागला तर मला कसं सांगता येईल? आता सगळं सांगता. नाही नाही, त्यांचं ऐका ना, त्यांचं कारण काय आहे हे त्यांना माहित असेल. कदाचित त्यांना उमेदवारी हवे असेल, जे काय असेल ते असेल ना, आपल्याला काय सांगता येणार आहे? तुम्ही जर उद्या म्हणाल की त्यांनी का मनसे का गेले, हे त्यांची कारण त्यांना माहित. राजकारणामध्ये काही कोणाच्या काय गोष्टी असतात त्या ज्याच्या त्याला माहिती असतात. मग आता आमचं काय, आमच्याकडे ना ईडी ना घोडी ना काय इन्कम टॅक्स, आम्हाला काही भीतीच नाही ना. आमचं काय असायचं कारण? ठीक आहे, तुमच्याबद्दल मी संशय घेत नाहीये. नाही म्हणजे कोल्हे साहेब, मला वाटत नाही का कोल्हे साहेबांना ईडीची वगैरे. शिवसेना सोडली, बरोबर आहे. बरोबर. त्यांनी असं सांगितलं की साताऱ्याच्या उदयनराजेंच्या विरोधात मला शिवसेनेने निवडणूक लढवायला सांगितली. मी शिवरायांच्या गादीशी प्रतारणा करू शकत नाही म्हणून मी शिवसेना सोडली. असेल कदाचित ना, आम्हाला काय माहित. उदयनराजेंच्या ऐका ना. विरोधात त्यांनी प्रचार केला. संदीपजी प्रश्न असा आहे, काही जे धोरणात्मक निर्णय आहेत, वरचे धोरणात्मक निर्णय सामान्य कार्यकर्त्याला नाही ना सांगताच येणार नाहीत. ते तिथं कुणी असू द्या, मी काय कोणत्या पक्षाचा, भाजपचा कार्यकर्ता नाही. एवढे किरकोळ गोष्टी ह्या नको त्या गोष्टीत विचारण्याचं काय काय. आमचं ऐका ना, आमचं म्हणजे महाराजांच्या गादीबाबत, महाराजांच्या बाबतीमध्ये आम्हालाही सन्मान आहे. छत्रपती शिवरायांचे ते वंशज आहेत. उदयनराजेंबद्दल आम्हाला देखील सन्मान आहे, विषय नाही. पण पक्षाची धोरणं असतात. आता मला तुम्ही सांगा, आता शाहू महाराज आज लढतायत, आता ते का लढतायत आम्हाला तुम्ही विचारत, आम्ही कसं सांगणार? हे ज्याचं त्याचं व्यक्तिगत आहे असतं आणि पक्षाचं धोरण असतं. कदाचित असू शकेल, नसेल देखील. अमोल कोल्हे, मी परत सांगतो, मी कुणाही इंडिव्हिज्युअल, मी अमोल कोल्ह्यांचाही इंडिव्हिज्युअल प्रचार करत नाही. मी महाविकास आघाडीचा प्रचार करतो. कदाचित तिथं दुसरे कोणी उमेदवार असते तर मी त्यांचा प्रचारक आहे. मी माझ्या संघटनेचा प्रचारक आहे. माझी शिवसेना ही संघटना 100%. आश्चर्य घडले आणि 2 नंबरला संजय काळेंच्या नंतर माऊली खंडागळे निवडून आले. अख्ख्या तालुक्यामध्ये म्हणजे पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आश्चर्य झालं. नक्की ही नाही आश्चर्य, जादू कुठं काय? काम करत राहिलं का लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतात, हेच साधारण आहे. तुम्ही ज्या संघटनेचा प्रचार करता त्या संघटनेचे काही उमेदवार होते, त्यांना इतकी कमी मतं पडतात, काही लोक पराजय होतात, तुम्हालाच काय जास्त मतं पडतात? मी तुम्हाला सांग का, मी तुम्हाला तेच सांगतोय का जो माणूस सतत कार्यशील असतो, सतत कामात असतो, माणसात असतो, त्याच्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघत असतील ना. मग त्याचं यश देखील असू शकतं ना. असं कसं काय? जो काम करतोय, जो एकदम नौखा आहे, फरक पडणार साहेब. शेवटी बघा, तुम्ही ज्यांनी सतत माणसामध्ये येऊन काम केलेलं आहे तो माणूस आणि नौखा माणूस याच्यामध्ये फरक राहू शकतो ना. असं कसं काय? ग्रामपंचायत लेवलची कामं म्हणता. आता मी तुम्हाला उलट विचारतो, तुम्ही दुनियामध्ये फिरता, साधारणतः 5-6 वर्षापूर्वी केंद्राचे प्रोजेक्ट सांगतो तुम्हाला, साधारणतः 8-10 वर्षापासून या देशामध्ये, मी जबाबदारीने बोलतोय बरं का, परत तुम्ही म्हणाल तुम्ही वरती जाता, मला तेवढी समज आहे म्हणून मी तिथं गेलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ब्रॉडबँडची सुविधा निर्माण व्हावी म्हणून या देशामध्ये सरकारने काही निर्णय घेतले आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये रस्त्यांचं वाटोळं करून, ज्याला आपण ती कोणती केबल म्हणतात, OFC ऑप्टिकल फायबर केबल आहे का? तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून, मीडियाचे प्रतिनिधी म्हणून, माझा ऐका ना, तो भ्रष्टाचार असेल, पण एखाद्या खासदाराला किंवा भाजपच्या माणसाला विचारा ना का बाबा हे का चालू झालं नाही. मान्य आहे तुम्हाला? काय परिस्थिती? मला कुणीतरी सांगितलं होतं, मी त्याच्यावर कायम नाही किंवा मला खात्री पण नाही, एका कुणीतरी सांगितलं होतं की 3000 कोटीचा निधी या कामाकरता फक्त पुणे जिल्ह्यासाठी. आज त्या केबलची काय अवस्था आहे हो? तुमच्या जलजीवनची सगळी कामं चाललेली आहेत, सगळ्या केबल तुटून गेल्यात. एका तरी ग्रामपंचायतीतले ते काम चालू आहे का? हे अपेश कोणाचं आहे? केंद्र सरकारचं आहे की नाही? मला वाटतं 10 वर्षापासून ही प्रोजेक्ट सुरू झालाय, अजूनही पूर्ण नाही. संदीपजी, काय ग्रामपंचायतवाल्यांनी आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा नागरिकाला जर काही कागदात दाखला पाहिजे तर तिकडे जायला लागतं, कुठं नारायणगावला. हे OFCचं कारण आहे. बरं, आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो, ते OFC तोडायला आजची परिस्थिती, जलजीवन मिशन गावगाव सुरू झाले, सगळ्या केबल तोडून टाकल्या. याला जबाबदार कोण आहे? हे कधीतरी विचारणार का सामान्य नागरिक? हे आम्ही तर विचारतोय, तुम्ही पण मीडिया म्हणून काय याची बातमी होत नाही? आमचं म्हणणं आहे, मोठा मीडिया, आता तुमचं सोडून द्या, तुम्ही स्थानिक पातळीवर काम करता, मोठे जे मीडिया इंटरनॅशनलला काम करतात त्यांची जबाबदारी आहे की नाही? त्याच्यावरती बोलूनच दिलं जात नाही. या देशामध्ये दडपशाही चालली ना, आमचा विरोध त्याला आहे. पण कोल्हे साहेबांनी हे विचारलं पाहिजे. कोल्हे साहेब त्यांच्या पद्धतीने ते विचारतायत.
कोल्हे साहेब पण नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी. माझं म्हणणं आहे 100% कोल्हे साहेबांना एकच मत द्यायचा अधिकार आहे, शिवाजी आढळरावांना एकच मत द्यायचा अधिकार आहे, संदीपजींना आणि माऊली खंडगळेला देखील एकच मताचा अधिकार आहे. त्याच्यामुळे सामान्य नागरिकांनी हे प्रश्न विचारले पाहिजे या मताचा मी. पण ते ऐकणार कोण? ते मतदारसंघातच नसतं. हा, त्यांचं सोडून द्या. भाजपच्या काळामध्ये ते कोणालाही ऐकून घेतच नाही. नागडे आहेत असं धरूया. नाही, मी तसं म्हणणार नाही. कोल्हेंनी काय केलं ते सांगा. अमोल कोल्हेंनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या कामकाजाचं तुम्हाला आणून देतो. त्यांना सांगतो आता सगळं डाउनलोड करा आणि संदीपजींकडे देऊन टाका. संसदेमध्ये त्यांनी काय काय भाषणं केली, कोणते प्रश्न विचारलं, सगळं तुम्हाला देऊन टाकतो आणि तुम्ही ते लोकांमध्ये सांगा. आम्ही म्हणतोय ना, जलजीवन मिशन देखील भ्रष्टाचार आहे. मग काय करतात कोण? कोल्हे? केंद्राची योजना आहे. मग केंद्राची योजना आहे. एकीकडे दुसरीकडे जर तुम्ही गेलात तर लोकांना लगेच सांगायला का आम्ही तुम्हाला पाणी देतोय आणि हे तुमच्या पाण्याच्या विरुद्ध बोलतायत, हे बोलायला मोकळे. पण ती आता जलजीवन मिशन कसा भ्रष्टाचार आहे, OFC मध्ये कसा भ्रष्टाचार आहे, तुमच्याकडे संदीपजी सगळे आकडेवारी सगळ्या बाबी आहेत. बघा, आमचं हिंदुत्व काय आहे? मुखात राम आणि हाताला काम. आमचं हिंदुत्व हे काय हिंदुत्व आहे? आमचं मुखात राम आणि हाताला काम. भाजपचं हिंदुत्व वेगळं आहे. भाजपचं हिंदुत्व काय आहे? तुम्हाला वाटलं बरं, तुमचं आजचं म्हणणं काय? राम मंदिर भाजपने केलंय. 10 वर्ष झाली त्यांना येऊन, 14 पासून ते आले. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, याचं क्रेडिट यांनी फुकट का घ्यायचं? आणि मला प्रामाणिकपणाने सांगावं, आपण ग्रामीण भागातली माणसं कोणत्याही मंदिराला कळस नसताना देवाची मूर्ती त्याच्यात बसवली, असं एक उदाहरण मला सांगाल तुम्ही? चुकीचं आहे की नाही? म्हणजे राम मंदिरात मूर्ती बसवण्याचा मोदींचा निर्णय चुकीचा आहे ना? 100% चुकीचा आहे की नाही? म्हणजे ज्या हिंदू धर्माचं तुम्ही पालन करत नाही, आपले 4 शंकराचार्य त्यांनी सांगितलं, त्यांना तुम्ही खुटीला गुंडाळून ठेवताय. मग काय हिंदुत्व आहे तुमचं? काय हिंदुत्व तुम्ही सांगता? म्हणजे तुम्ही म्हणेल तसंच हिंदुत्व, तुम्ही सांगाल तेच हिंदुत्व बरोबर. तुम्ही त्यांच्याबरोबर महागाईवरती, बेरोजगारीवरती, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती, इतर सामान्य प्रश्नावरती विचारायला गेले का त्यांचं ते हिंदुत्व, बेगडी हिंदुत्व पुढे येतं. आम्ही देखील हिंदू आहोत, तुम्ही देखील हिंदू आहात. याला कोणाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आणि भाजपने तर अजिबात द्यायची गरज नाही असं माझं म्हणणं. 100% महाविकास आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हे 100% खासदार होणार. काय तुम्ही पाठीमागं म्हटले होते की ही जागा शिवसेनेसाठी सोडावी याला विधानसभेला, ते ठाम आहे का? तो पुढचा विषय ना. तुम्ही आम्ही ठाम आहोत, काय विषय नाही, पण तो पुढचा विषय. आजच्या याच्यात त्याचा काही संबंध नाही. आता आमच्या डोळ्यापुढं फक्त लोकसभेची निवडणूक आहे. त्याच्यामुळे लोकसभा एकदा पहिली लोकसभा जिंकायची, बाकीचा पुढचा विषय. आणि ते वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं उद्धव साहेब, काँग्रेस आणि शरद पवार साहेब ठरवतील. ते आमच्या सारख्याचं काम नाही. आम्ही अपेक्षा करणं काय गैर आहे? ठीक आहे ना, आमची अपेक्षा आहे, आमचं तेवढं कॅलिबर आहे, आमचं तेवढं मतदारसंघामध्ये पकड आहे, त्याच्यामुळे आम्ही ती जागा मागणं गैर काय? माऊली खंडागळे एक गरीब सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला व्यक्ती आहे, अत्यंत संघर्ष केलेला आहे. बरोबर. आता त्यांना कुठंतरी भावी आमदार न म्हणता आमदारकीचं तिकीट द्यायची वेळ आलेली आहे. आणि जर असं जर परत झालं, उद्धव साहेबांनी हे टावललं, होणार नाही ते. आम्हाला खात्री आहे की तसं होणार नाही. 100% नाही. तो तरचा प्रश्न आहे ना. जर तरला काय अर्थ आहे? जर तरला काहीच अर्थ नाही. भाजप वगैरे नाही, कारणच नाही. काय विषय आहे तो? होणारच नाही काही. अपक्ष लढवणार होणारच नाही काही होणारच नाही. तुम्हाला तिकीट चांगला निर्णय होईल. मी तुम्हाला काय सांगतोय, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख आहेत, ते खूप चांगला निर्णय घेतील, योग्य तो निर्णय घेतील. महाविकास आघाडीमध्ये पवार साहेब, काँग्रेसचे नेते आणि शिवसेना हे अत्यंत चांगला. आणि इथं शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा आमदार होईल या पद्धतीनं ते निर्णय 100% घेतील. निर्णय तुम्हाला मान्य असेल? हो, 100% घेणार. ते निर्णय घेणार. समजा जरी विरोधात निर्णय घ्यायला 100% चांगला निर्णय घेणार, एवढंच तुम्हाला सांगतो. 100% चांगला निर्णय घेणार. ठीक आहे, चला. धन्यवाद.